आता बातमी आहे ती शरद पवार आणि छगन भुजबळांची। पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती आल्याचं पाहायला मिळालं। त्यावेळी शरद पवारांनी एका कागदावरती काहीतरी लिहून छगन भुजबळांना दिलं। छगन भुजबळांनी सुद्धा शरद पवारांनी दिलेला कागद घेऊन त्यातला मजकूर वाचला। पुण्याच्या चाकणमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या सोहळ्यामध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र आले। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज आहेत आणि अशातच शरद पवारांनी एक चिठ्ठी ही भुजबळांना दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा होतीये। तर हीच ती दृश्य आहेत ज्या दृश्यांवरनं सध्या चर्चा सुरू झालेली आहे। पुण्याच्या चाकणमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये पहिल्यांदाच मोठ्या काळानंतर पवार आणि भुजबळ हे एकाच व्यासपीठावरती दिसले आणि यावेळी पवारांनी कागदावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद छगन भुजबळ यांच्याकडे दिला आणि याच कृतीची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। कारण आपल्याला कल्पना आहे की छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे काहीसे नाराज आहेत। पुण्यातल्या चाकणमधली दृश्य जेव्हा एकाच व्यासपीठावरती भुजबळ आणि पवार आपल्याला पाहायला मिळाले। पुण्यातल्या चाकणमधला प्रसंग आहे ज्यावरनं सध्या चर्चा सुरू आहे। पवारांनी आपल्याकडच्या कागदावरती काहीतरी लिहिलं आणि हा कागद आपण बघतोय की छगन भुजबळ यांच्याकडे दिला। छगन भुजबळांनी तो कागद वाचला आणि पवारांच्या याच कृतीवरनं सध्या चर्चा सुरू आहे। तर्कवितर्क लढवले जातात की पवारांनी नेमकं काय लिहून ती चिठ्ठी ही भुजबळांना दिली असावी। मोठ्या कालावधीनंतर पवार आणि भुजबळ हे एकाच व्यासपीठावरती महाराष्ट्रानं पाहिले। दरम्यान या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांनी शरद पवारांचं कौतुक केलंय। समता परिषदेच्या सभेमध्ये आम्ही शरद पवारांकडे मंडल आयोगाची शिफारस करण्याची मागणी केली, त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। तर सध्याच्या परिस्थितीवरती शेरोशायरीतून त्यांनी निशाणा साधला। समता परिषदेच्या लाखाची सभा होती उन्हातानामध्ये आणि मुख्यमंत्री पवार साहेबांसहित आम्ही सगळे बाकी मंत्री वगैरे सगळे होते। परत आम्ही मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे। पवार साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सांगितलं, तुम्ही मंडल कमिशनची मागणी केली, 1 महिन्यात आपण पूर्ण केली आणि आता पुढच्या 1 महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा कार्यक्रम आपण निश्चितपणे सगळे मिळून पार पाडूया आणि त्याप्रमाणे ते केलं त्यांनी। कब तक देखे ये दुर्भाव, हम देखते देखते ही दिल थक जाता है। जब वार हो स्वाभिमान पर हर बार तो सब्र का भी अंत हो जाता है। चुप कर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही बढ़ता है। उठानी पड़ती है आवाज जब पानी सर से ऊपर चढ़ जाता है। ज्यावेळेला पाणी डोक्याच्या वरती जातं त्यावेळेला आवाज उठवावा लागतो। महात्मा फुल्यांच्या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलं की त्यांनी जी समाजसेवा केली ती दुसऱ्यांच्या पैशावर लक्ष ठेवून केली नाही, स्वतःच्या खिशात हात घातला, पण त्यासाठी स्वतः त्यांनी पैसे कमवले। दागिन्याचे जे साचे बनवण्याचं संपूर्ण कंत्राट देशाचं यांच्याकडे होतं। साताऱ्यामधल्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकमेकांचं कौतुक केलंय। विधानसभेमधील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेची आम्ही मागणी केलेली होती आणि फडणवीसांनी ती लगेच पूर्ण केली असं कौतुक भुजबळांनी केलं। तर देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांचंही कौतुक केलं। मंत्रालयामध्ये मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकारमध्ये, आणि आम्ही मागणी केली की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, जिजामातेंची आहे, सगळ्यांची आहे, महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांचे नाही। आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार। शिंदे साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचं आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं। भुजबळ साहेब
तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली, याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। तर मला जे निर्णय घ्यायचे आहेत ते मी घेतले आहेत, योग्य वेळेला सांगेन असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। नाराजीच्या चर्चांवरती स्वतः भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर भुजबळ काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। तर त्यांच्या या वक्तव्यानं अनेक चर्चा होत आहेत।